एकदम खुसखुशीत आणि गच्च सारणाने भरलेली करंजी तयार झालेली आहे, बघू शकता। नमस्कार, मी जिद्दी। आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल करंजी कशी बनवायची। चला तर आता आपण बघूया। सर्वात प्रथम कढईमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आणि त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आणि हे मिश्रण छान एकजीव होईपर्यंत छान भाजून घ्यायचं। आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया। रवा काढून झाल्यावरती त्यामध्ये आपण आता कढईत 1 चमचा खसखस घालून घ्यायची, थोडीशी इकडून तिकडे भाजायची। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपण 3 वाटी सुखं बारीक किसलेलं खोबरं घालून घ्यायचं। आता आपण हे छान भाजून घेऊया आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे खोबरं छान भाजून घेऊया। करंजीसाठी लागणारं सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, बघू शकता। खोबरं सारखं हलवत राहायचं, नाहीतर ते करपतं। हे बघा, थोडासा हलका रंग आलेला आहे खोबऱ्याला। खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये हे खोबरं काढून घेऊया। आता हे थोडं मिक्स करून घेते। आता गोडासाठी आपण इथे 2 वाटी पिठी साखर घालणार आहोत। सारण थंड झाल्यावरच त्यामध्ये पिठी साखर घालायची, नाहीतर पिठी साखर वितळते। आता आपण इथे बारीक केलेले काजू बदाम घालून घ्यायचे, थोडीशी चारोळी घालून घ्यायची। आता स्वादासाठी आपण इथे 1 चमचा वेलची पावडर घालायची। त्यानंतर आपण इथे थोडंसं जायफळ किसून घेऊया, त्याने फ्लेवर छान येतो सारणाला। आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं। इथे मी दोन्ही हाताने मिश्रण एकजीव करून घेते। सगळे मटेरियल एकमेकांना लागले पाहिजे, छान एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सारणाला अधिक चव येते। छान मिक्स झालेलं आहे, बघू शकता। करंजीसाठी सारण इथे आपलं तयार झालेलं आहे। आता आपण करंजीसाठी इथे पीठ मळून घेऊया। पीठ मळण्यासाठी मी एक परात घेतली आहे, त्यामध्ये मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं थोडंसं। तोपर्यंत इथे आपण तुपाचं मोहन तयार करून घेऊया। आता इथे तुपाचं गरम मोहन आपण पिठामध्ये घालून घेऊया। आपण पिठामध्ये तुपाचं गरम मोहन घातलं की करंजी अगदी खुसखुशीत होते। आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया। आता पिठामध्ये छान गरम पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं। पीठ घट्टसर मळायचं आहे। इथे मी चांगलं पीठ मळून घेते। आता पिठाचा गोळा करून हे पीठ 10 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवायचं। इथे मी सेट होण्यासाठी ठेवलं आहे, बघू शकता। आता पिठाची छोटी गोळी करून ही लाटून घ्यायची आहे पोळीसारखी, पण ही पोळी एकदम पातळ लाटायला लागते। ही पोळी मध्यम आकाराची लाटायची, जितकं सारण भरेल तितकी ही पोळी आपण लाटून घ्यायची आहे। पोळी जाड नाही लाटायची आहे, नाहीतर करंजी नरम होते। इथे लाटून झालेला आहे। मी एकदा 4 पोळ्या ह्या लाटून घेतलेल्या आहेत।
बघू शकता। आता इथे मी एक डब्बा घेऊन त्यावरती पांढऱ्या रुमालाला रबर बांधला आहे। आता मी लाटलेली पोळी त्या डब्यावर ठेवली आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला लागेल तसं आपण सारण त्यामध्ये भरायचं। थोडं सारण मी जास्त भरते, 1 ते 1.5 चमचा। गच्च सारणाने भरलेली करंजी खाण्यासाठी अप्रतिम लागते। आता इथे मी चारी बाजूनी दूध लावून घेते, जेणेकरून ज्या कडा आहेत त्या पूर्णपणे बंद होतील, म्हणजे करंजी तेलामध्ये फुटत नाही। आता ही पोळी अर्धचंद्राकार फोल्ड करून घ्यायची। एकदम छान ह्या कापल्या जातात आणि तेलामध्ये फुटत देखील नाही। सारण मी इथे थोडंसं जास्त भरले, नाहीतर करंजी खुळखुळ्यासारखी हलकी होते। आता याचे खालचे पदर आहेत ते मी काढून घेते। बघू शकता एकदम छान करंजी झालेली आहे। आता इथे मी 7 ते 8 करंज्या एकदाच करून घेतलेल्या आहेत। पोळी लाटेपर्यंत मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं। आता गरम तेलामध्ये मंद आचेवरती आपण या करंज्या सोडून घेऊया। करंज्या तळायला जास्त वेळ नाही लागत, त्या पटकन तळतात। दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत आपण या करंज्या छान तळून घेऊया। करंजी तळून झालेली आहे, बघू शकता। आता ह्या करंज्या आपण मोठ्या गाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे काय होतं तेल पूर्णपणे गाळणीमध्ये निघून जातं, म्हणजे करंज्या जास्त वेळ टिकतात आणि खवटत सुद्धा नाही। इथे मी सर्व करंज्या छान तळून घेतलेल्या आहेत, बघू शकता। एकदम गच्च सारणाने भरलेली करंजी आपली तयार आहे। गच्च सारण भरलेली करंजी चहा सोबत खाण्यास अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। दिवाळीच्या फराळामध्ये असलेली करंजी आपली तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।